जो आपण नक्षलवाद म्हणतो तो आयडिओलॉजी घेऊन येतो माओवादाकडनं. तर त्या नक्षलवादी म्हणजेच बेसिकली माओची आयडिओलॉजी आहे ती ते फॉलो करतात. माओ झेडुंग जो चायनाचा त्यावेळेचा रेव्होल्युशनरी लीडर होता, आणि त्यांचा एक असा प्लॅन होता, पशुपतीनाथ ते तिरुपती टू पशुपती हा एक जो कॉरिडॉर आहे, असा एक कॉरिडॉर तयार करायचा की जिथं नक्सलाईट मुवमेंट ही स्ट्रॉंग असली पाहिजे आणि नक्सलाईट मुवमेंट विल रूल दॅट एरिया अँड अल्टिमेटली गेट इंडिपेंडन्स फ्रॉम इंडिया. बट आजच्या पशुपती ते तिरुपती म्हणूनच ही जी तेलंगणा, महाराष्ट्र बॉर्डर, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, नेपाळ बॉर्डर असा तो एक संपूर्ण जो मोठा कॉरिडॉर बनतो. तिथं माओवाद बोकाळत होता. आणि त्याच्याचबरोबर आता मात्र आजच्या प्रेझेंट गव्हर्नमेंट आणि प्रेझेंट लिडरशिप ॲज वेल ॲज मिलिटरी स्ट्रॅटेजी किंवा व्हेरियस डिफरंट स्ट्रॅटेजीज ह्याच्यामध्ये माओवादामधनं लोक आता बाजू पडायला लागली आहेत. सरेंडर्स खूप होत आहेत आणि स्लोली पीपल ऑफ दॅट एरिया त्यांनाही आता लक्षात यायला लागलं आहे की आपल्याला ह्याच्यातून काही मिळणार नाही आहे. आणि त्या इतकी वर्ष लढल्यानंतर जे माओवादी टेररिस्ट होते तेही आता बाहेर येऊन मेन स्ट्रीममध्ये यायला लागलेत. हा एक आपला मोठा विजयाचा फॅक्टर आहे. आपण पंजाबची इन्सर्जन्सी कंट्रोल केली, इकडची इन्सर्जन्सी कंट्रोल केली. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आता आपण बऱ्याच प्रमाणात सिच्युएशन अंडर कंट्रोल आणलेली आहे. म्हणजे आय कॅन से 85 to 90%. ऑपरेशन सिंदूर होईपर्यंत परत एकदा तिकडे ते सुरू झालं होतं. छोटंसं काही ना काहीतरी कुरापत हे पाकिस्तान काढणारच. पण त्यांना 2 किंवा 3 वेळा आपण असं उत्तर दिलं आहे की ज्याच्यामध्ये सिंदूर तर आता सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्या आधी बालाकोट नंतर सर्जिकल स्ट्राईक केले होते आणि उरी नंतर डीप स्ट्राईक करून आपण टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे आता पाकिस्तानच्या हेही लक्षात लागलं की प्रत्येक वेळी इंडियाला जर आपण त्रास दिला तर ते मिलिटरी माईटनीच फाईट करतील. दे विल नॉट फाईट ॲट लोकल लेवल. पण मग सिंदूर असं चालू झालं आणि मध्येच थांबलं, ते का झालं मॅडम? आता असं आहे की लढाईची जी परिभाषा आहे ती थोडीशी बदलत चाललेली आहे आणि वॉरफेअर अँड स्ट्रॅटेजीज या सगळ्यात हळूहळू चेंज होत आहेत. याचं पहिले कारण म्हणजे ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी. जी टेक्नॉलॉजी आता यायला लागली आहे, आपल्याकडे असलेले कम्युनिकेशन इक्विपमेंट, आपल्याकडे असलेली सर्व्हेलन्स इक्विपमेंट, आणि पुढची एक गोष्ट म्हणजे आधीची लढाई ही जमिनीसाठी होती की हा भाग कॅप्चर केला तर आपला विजय. पण आताची जी लढाई आहे त्याच्यामध्ये अशी स्ट्रॅटेजी वापरली जाते की सरळ सरळ शत्रूला त्याच्या एरियातून बाहेरच येऊ द्यायचं नाही. लाईक आपण त्यांच्या संपूर्ण विमानतळ उद्ध्वस्त केले होते, मिलिटरी बेसेस जिथून त्यांची फायटर एअरक्राफ्ट जात होती. पिन पॉईंट टार्गेट्स आपण त्यावेळी सिलेक्ट केली होती. जे टेररिस्ट कॅम्प्स होते इनसाईड पाकिस्तान इन ऑल इम्पॉर्टंट सिटीज ते आपण डिस्ट्रॉय केले विदाउट डिस्टर्बिंग एनी मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट ऑफ पाकिस्तान. थ्रेट काय होती पाकिस्तानकडनं? देअर एअरक्राफ्ट्स वुड हॅव टेकन ऑफ फ्रॉम व्हेरियस एअरफोर्स बेसेस. ते सगळे एअरफोर्स बेस आपण डिस्ट्रॉय केले. आणि त्याच्यामध्ये अजून एक जे झालं होतं ते कायराना हिल, जे आपण सगळे ऐकतो. कायराना हिलमध्ये जे डिस्ट्रक्शन झालं आजही म्हणलं जातं, लोक डायरेक्टली म्हणत नाहीत पण इनडायरेक्टली सगळ्यांना माहीत झालं आहे की तिथं ॲटॉमिक वॉरहेड्स ठेवलेली होती अँड दे गॉट डिस्टर्ब्ड. अमेरिकन सो शुड बी अमेरिकन ओनली, बिकॉज पाकिस्तानची एवढी कपॅसिटीच नाही आहे. वॉरहेड ही ॲटॉमिक त्यांची तयारी होती ना न्यूक्लिअर बॉम्बची. मॅडम असं आहे ना की न्यूक्लिअर वॉरफेअर हा एक भयंकर वेगळा आस्पेक्ट आहे. तर कितीही तुम्ही धमक्या दिल्यात की मी न्यूक्लिअर वॉर सुरू करीन, भारताला डिस्ट्रॉय करीन, किती ठिकाणी कराल तुम्ही, 1 शहर 2 शहर डिस्ट्रॉय कराल, पण जर भारताने रिटॅलिएट केलं तर संपूर्ण तो समोरचा देश संपून जाईल. डिस्ट्रक्शन विल बी मॅसिव्ह. आपली पण आहेच न्यूक्लिअर कॅपेबिलिटी. आपली कॅपेबिलिटी फार बेटर दॅन आवर ॲडव्हर्सरीज आहे. ऑफकोर्स जी मेजर न्यूक्लिअर पॉवर्स आहेत त्याच्यामध्ये चायना एक आहे, अमेरिकन्स आहेत, रशिया आहे, फ्रान्स आहे, टू ॲन एक्सटेंड नाव इराण इज ऑल्सो ट्राईंग टू गेट द न्यूक्लिअर वेपन्स. पाकिस्तान ऑल्सो सेज दॅट दे आर न्यूक्लिअर केपेबल. त्यामुळे ते आपल्याला घाबरायचा प्रयत्न. पूर्वी न्यूक्लिअर ब्लॅकमेल असायचं की जर असं झालं तर आम्ही असं करू. ते तसं करू न देण्यासाठी हे सिंदूर झालं. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण असं म्हणलं तसंच करू असं नाही आहे, हे काहीतरी वेगळंच करतील. आणि त्या वेगळेपणामध्ये आपण हे जे लढाई होती ती 4 ते 5 दिवसामध्ये संपवावी लागली. आपण आता ना पाकिस्तान म्हणतोय, पण मला असं वाटतं भारताला सगळ्याच बाजूनी शत्रूंनी घेरलेलं आहे, ॲडव्हर्सरीज म्हणा किंवा तर मग बांगलादेश आहे, श्रीलंका आहे,
ह्याचा पण एक इतिहास आहे ना, की तिथे कसं युद्ध बदलत गेलं. आपली या लोकांशी असलेले राजकीय संबंध आणि त्यामुळे होणारी युद्ध, मग ती छुपी गनिमी गाव्याची असतील किंवा वेगळ्या प्रकारची रणनीती आहे, ती कशी बदलत गेली आपल्या शेजारी देशांबरोबर. येस मॅडम, ह्याच्यामध्ये एक बेसिक फॅक्ट सगळ्यांना समजली पाहिजे. ती फॅक्ट अशी आहे की जर आपला शेजारी श्रीमंत होत असेल किंवा आपला शेजारी पॉवरफुल होत असेल तर सगळ्यांनाच आनंद होतो असं नाही आहे. खूप लोकांच्या पोटात दुखायला लागतं की अरे हा तर एवढा साधा होता आणि आता एकदम हा इथं पुढं कसा गेला. भारताबद्दल तेच होतं आहे. आपल्या ज्या डेव्हलपमेंट आपल्या कंट्रीमध्ये होती इन व्हेरियस फील्ड्स आणि विच इज प्लॅन्ड अँड एक्झिक्युटेड इफेक्टिव्हली, अशी जी डेव्हलपमेंट आहे ही बघून लोकांच्या लक्षात येतं आहे की आपण कुठेतरी मागं पडतो आहे. मग ह्या देशाला आपण प्रॉब्लेम क्रिएट करा. कोण करतं आहे? डायरेक्टली नेबर्स, इनडायरेक्टली समबडी एल्स. नेपाळमध्ये प्रॉब्लेम झाला होता. नेपाळशी आपले संबंध कसे आहेत? नेपाळशी आपले आधीचे संबंध अतिशय उत्तम आता होते. नाही आहेत पण. आता आपण इट्स अ मिक्स बास्केट. समटाईम्स दे आर प्रो अस, समटाईम्स चायनीज इन्फ्लुएन्स इज ऑल्सो देअर. मेजर पाकिस्तानी इन्फ्लुएन्स ऑल्सो इज देअर. ISI प्रेझेन्स ऑल्सो इज देअर इन नेपाळ. नेपाळमध्ये पण आहे. That's how communism came into power. Communists came into power in Nepal also. Later on थोडासा चेंज झाला, आता परत चेंज होतोय. पण नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. नाही, हिंदू राष्ट्र असून मॅडम इथं जातीचा प्रश्न नाही आहे. जात हा गौण आहे. मला शेजारचा जरी आपल्याच जातीचा असला तरी तो चांगलं करत असेल तर आपल्याला त्याचं असं नाही वाटत की आपल्या जातीत आहे म्हणून तो चांगलं करतोय. तो चांगलं माझ्यापेक्षा का करतोय, मग याचं वाईट कसं होईल. आणि जिथे रॅडिकल थॉट प्रोसेस सुरू होते ना तिथं प्रॉब्लेम येतो. तोच प्रॉब्लेम बांगलादेशमध्ये आला. जोपर्यंत बांगलादेशमध्ये डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्मेंट होतं, हसीना आणि तिचं गव्हर्मेंट, त्याच्या आधी बेगम खालिदा झियाचं गव्हर्मेंट, दे वेर प्रो इंडिया. नो रॅडिकल एलिमेंट्स वेर कमिंग इन दॅट. बट आता आपण एवढ्या 50-55 वर्षांतर बघतो, 71चे युद्ध होऊन आता 54 वर्ष झाली आहेत. आता तिथं रॅडिकल एलिमेंट्स यायला लागलेत आणि रॅडिकलायझेशन ऑफ पॉप्युलेशन, रॅडिकलायझेशन ऑफ माइंड्स. कुठून त्यांना एवढं हे मिळत असतं? पाकिस्तान. सगळं पाकिस्तान. म्हणजे पाकिस्तान यात बाकीच्या देशांकडूनच. येस. आणि पाकिस्तानला सपोर्ट करणारा मोठा एक देश आहेच. तो इनडायरेक्टली त्यांच्याकडनं करून घेतो आहे. जर आपण आपल्याकडे पाळलेल्या कुत्र्याला छू म्हणलं तर तो कोणाला जाऊन चावणारच नाही ज्याच्यावर आपण पॉईंट करतोय. तसाच हा प्रकार आहे. म्हणजे मालकाला लढायची जरूर नसते. प्रॉक्सी वॉर आहे. प्रॉक्सी वॉर आहे. श्रीलंकेमध्ये तोच प्रॉब्लेम झाला होता. बट श्रीलंका मेजर प्रॉब्लेम वॉज चायनाकडनं त्यांनी घेतलेली कर्ज आणि त्या कर्जांमुळे त्यांची पोट जी होती ती चायनाच्या ताब्यात होती. श्रीलंकेला त्या तमिळ लोकांना आपणच शिकवलेलं ना मॅडम? इनिशियली तर आपण ट्रेन केलं. माझ्याकडे मेजर भिडे आले होते. त्यांनी सांगितलं की आम्हीच त्यांना जाऊन शिकवलं आणि नंतर त्यांच्यावरच युद्ध करायची वेळ आली त्यांच्याबरोबर. कारण पॉलिटिकल एम वॉज चेंज आणि आपल्या सदर्न इंडियाला थ्रेट सुरू झाली होती. कोणाकडून तेव्हा? तमिळ. प्रभाकरन हू वॉज प्रो इंडिया, ही वॉन्टेड सेपरेट नेशन. त्याला एक वेगळं राष्ट्र पाहिजे होतं श्रीलंकेमध्ये. पण त्याच्याचबरोबर जर त्यांनी तामिळनाडू आणि सदर्न इंडियामध्ये ह्या कारवाया सुरू केल्या तर आपल्या देशाला ते फार महागात पडलं असतं. प्लस ज्या एमने आपण त्यांना ट्रेन केलं होतं तो एम बाजूला राहून त्यांचा एम वेगळा झाला होता. वेन देर इज अ पॉलिटिकल फॉलआउट, बेस्ट ऑफ द फ्रेंड्स बिकम वर्स्ट एनिमीज. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि क्लिप्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.